ही घटना 2018 मध्ये राजस्थानच्या एका लहानशा गावी घडली होती। गावात एक जुनी पडकी हवेली होती, जिच्याबद्दल अनेक भयानक कहाण्या सांगितल्या जात होत्या। गावकऱ्यांच्या मते जो कोणी तिथे रात्री गेला तो जिवंत परत आला नाही। राजेंद्र आणि अनिल हे दोघं मित्र होते। त्यांना रहस्यमय गोष्टी भारी आवडत होत्या। त्यांनी ऐकलं होतं की त्या हवेलीत काहीतरी असतं, पण नेमकं काय? चल रे, एकदा जाऊन पाहूया, अनिल उत्साहाने म्हणाला। तुला खरंच वाटतंय की तिथे काहीतरी आहे? राजेंद्र जरा घाबरतच म्हणाला। मित्रा, भूतप्रेत कहाणी नसतं, फक्त गावकऱ्यांच्या गोष्टी आहेत, अनिल हसत म्हणाला। आणि मग त्या दोघांनी हवेलीत जाण्याचा निर्णय घेतला। रात्रीच्या अंधारात हवेली समोर दिसली, मोठी काळवडलेली, आणि जणू काही कुणीतरी आतून डोळे लावून पाहत होतं। ते आत गेले आणि वातावरण लगेच बदललं। कुठेतरी कोणीतरी हल्ल्यासारखं वाटलं। कोण आहे तिथे? राजेंद्रने आवाज दिला। गप्प, काहीच आवाज नाही। ते चुपचाप पुढे सरकले। अचानक दरवाजा आपोआप बंद झाला। हा आवाज कशाचा? अनिल घाबरला। त्याने इतके तिकडे पाहिले, पण तिथे कुणीच नव्हतं, किंवा होतं। रात्रीचे 2 वाजता राजेंद्र झोपेतून विचारत उठला। काय झालं? अनिल उठतच विचारलं। कुणीतरी माझ्या अंगावर बसलं होतं, राजेंद्र थरथरत म्हणाला। आणि मग हवेलीच्या कोपऱ्यातून एक भरसूर हसण्याचा आवाज आला। तुला पण ऐकू आलं का? अनिल जवळजवळ ओरडला। हो, आणि हे काही चांगलं नाही, आपण इथून बाहेर पडूया। ते उठून बाहेर पडायला निघाले, पण दरवाजा बंद झाला स्वतःहूनच। कसंबसं त्याने दुसऱ्या दिशेने पळ काढला। हवेलीच्या एका गुप्त खोलीत पोहोचले। तिथे एक जुनाट आरसा होता। अनिलने आरशात पाहिले आणि त्याच्या मागे कुणीतरी उभं होतं। राजेंद्र, तिथे बघ, अनिल किंचाळला। राजेंद्रने बघून पाहिले। समोर एक काळी सावली होती, तिचे डोळे लालसर चमकत होते। ते दोघं जीवाच्या आघाताने पडू लागले। बघू नकोस, फक्त धाव, राजेंद्र ओरडला। त्या सावलीने काहीतरी पुटपुटलं आणि दरवाजा आपोआप उघडला। ते गावात पोहोचले। गावकऱ्यांनी सांगितले की त्या हवेतील पूर्वी एक तांत्रिक राहायचा। त्याचा मृत्यू तिथेच झाला आणि त्याची आत्मा तिथे अडकली। काय म्हणजे? खरंच काहीतरी होतं तिथं। अनिल अजूनही धापा टाकत होता। हो, आणि आपण आता कधीच तिथे जाणार नाही, राजेंद्र घाबरून म्हणाला। त्या रात्री गावात अजूनही कोणी झोपू शकलं नाही, कारण हवेलीच्या दिशेने अजूनही हसण्याचा आवाज येत होता। ही गोष्ट अजून गावात सांगितली जाते आणि